संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एनडीआरएफचं पथक कृष्णा नदीत दाखल झालं. एनडीआरएफची प्रात्यक्षिक पावसाळा संपेपर्यंत असणार. एनडीआरएफ पथक सांगलीत राहणार आहे. तर 30 जवानांचं पथक हे सांगलीत दाखल झालं. आज जे प्रात्यक्षिक इकडे त्यांना प्रशिक्षण आता पण सुरू आहे, त्यामध्ये त्यांना बरेच प्रकारचे टेक्निक्स एनडीआरएफच्या वतीने शिकवण्यात येत आहे. त्यामध्ये त्यांनी जर ते टेक्निक शिकली तरी आता त्यांच्याकडनं अपेक्षित असं आहे की खाली गेल्यानंतर अजून जे लोक त्याच्याशी जुडतील हे सगळे लोक मास्टर ट्रेनर्स म्हणून इतर लोकांना ट्रेनिंग देतील आणि जास्तीने जास्त पद्धतीने आपत्ती मित्र असो किंवा इतर आपले शासकीय कर्मचारी असो सगळ्यांना रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये एक खूप चांगली ट्रेंड मॅनपॉवर आपल्या सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहरात उपलब्ध होण्याची शक्यता आता आहे. 85 नाले आहेत आपल्याकडे, त्यापैकी 82 नाले आपल्याला साफ करायचे होते. 3 नाले आता बांधकाम सुरू आहे. 82 पैकी मला वाटतं आहे की जवळजवळ 99% काम झालेलं आहे आणि त्यामध्ये जे बरेच अतिक्रमणचे विषय होते ज्याच्यासाठी आपल्याला नाले मोकळे मिळत नव्हते, त्यामध्ये पण महानगरपालिकेच्या वतीने चांगली कामगिरी करून नाले मोकळे करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.